सरीला समजावायला पाहिजे नाही. हो, बोलूया आपण सर मावशीशी. श्री, जान्हवी, तुम्ही बोला तिच्याशी, ती ऐकेल तुमचं. आम्ही बोललो ना तर तिला पटणार नाही. हो, बोलतो. काय? अगं तू सांग. मी काय सांगू? काय बोलणं झालं तुमचं? बाकी सगळं ठीक आहे. म्हणजे मिटलं ना? मिटायला आमच्यामध्ये भांडण कुठे होतं? जे काही गैरसमज होते ते दूर झाले. आता फक्त आई. बरं, आम्ही काही बोलण्याची गरज आहे? हा, म्हणजे तसं असेल तर आई आजी बोलतील. नाही, नको, मी आधी बोलतो. पण त्या ऐकतील ना? ऐकेल म्हणजे नाही, आमच्याकडनं जर काही करायचं असेल तर सांगा, आम्ही नक्की करू. तुम्ही सरस्वतीला काही दिवस इथे ठेवून घ्याल का? म्हणजे नाही, म्हणजे मला कळतंय की मी असं तुम्हाला हे सांगणं बरोबर नाहीये, पण काय ना, आता जर सरू घरी आली ना तर आई पुन्हा चिडेल आणि शब्दाला शब्द वाढून उगीच. त्यापेक्षा सरूला इथे काही दिवस राहू दे. मी घरी सगळं ठीक करतो आणि स्वतःहून सरूला घेऊन जातो. या, ही इज राईट. अरे पण श्री, कधीतरी हा प्रसंग येणारच आहे ना. जान्हवी, आता जरा आपण ह्यांच्या कलानं घेऊया. नाही, म्हणजे एवढं सगळं होऊ नये, आईला ते पटेल याची मी हमी देऊ शकत नाही, पण सरूला त्रास होणार नाही याची हमी मी नक्कीच देऊ शकतो. हो, पण म्हणजे जान्हवी म्हणते तसं असा प्रसंग जर कधीतरी येणारच असेल तर आत्ताच का नाही? नाही, नको, सरस्वतीला त्रास नको व्हायला. त्यापेक्षा मी आईशी बोलतो, बाबांशी बोलतो, हवं असेल तर देवची सुद्धा देव? माझा मित्र आहे तो. आडनाव काय त्यांचं? आई, अगं तू आता कशाला या डिटेल्स मध्ये जातेस? काही महत्वाचं नाहीये ते. अरे पण श्री, मी काय म्हणतो, आता तुम्हाला वाटतंय तसंच करूया आपण. तुम्ही तुमच्या आईंशी बोला आणि आम्हाला सांगा. एकदा का तिकडे सगळं काही नीट झालं ना की मी स्वतः मावशीला तुमच्या घरी आणून सोडेन. आणि अगदीच गरज वाटली ना तर आई सुद्धा बोलेल. हो, थँक्यू. तशी गरज वाटली तर नक्की सांगेन तुम्हाला. येस, नक्की सांगा. मी येऊ मग? हो हो, मी येतो, तुम्हाला बाहेर सोडायला येतो. अरे श्री, तू कशाला जातोयस? अगं गेट पर्यंत जातोय सोडायला. हो, पण तू कशाला जायची गरज आहे? सरू मावशी जातील ना.